ऐकणार नाही तो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच भटके परिंदेवर. तर मित्रांनो, आज भटके परिंदे आपल्याला घेऊन जात आहेत म्हसा जत्रेला, जी मुरबाड येथे आहे. आज रविवार आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे खूपच गर्दी आहे. सकाळी 12 वाजता मी बोरिवलीवरनं निघालेलो आणि आता 3 वाजले आहेत दुपारचे. बोरिवली टू दादर, दादरवरनं मग मी कल्याणसाठी ट्रेन पकडली आणि मग तिथून कल्याण स्टेशनवरनंच जवळून ST पकडून मी मुरबाड आणि मुरबाडवरनं म्हसाला आलो आहे. तर चला मग पाहूया या म्हसाची जत्रा. चला आपण मग निघालो आहोत. आधी तर आपण विंडो शॉपिंग करूया, बघूया इथे काय काय आहे. खेळण्यांची दुकान आहेत. त्यानंतर इथे काय आहे? 120 आहे. आपण घराच्या बाहेर जी आपली नेम प्लेट लावतो तसं आहे हे. मुलांची पुस्तकं, फोटो फ्रेम्स. खेळणी आहे तिथे. कैसा आहे? 100ला आहे. हे 100ला आहे इथे. बॅट आहे तिथे क्रिकेट प्रेमींसाठी. दादा कशी आहे बॅट? बॅट कशी आहे? 350ला. काय 60 रेंज आहे याच्यामध्ये? हे 200ला आहे, 350ला आहे, 400. अच्छा, 200 पासून इथे बॅट्स आहेत लहान मुलांच्या. तुम्ही पाहू शकता अगदी 1 पीस दिसते बॅट, एकदम सुंदर. तात्काळ मसा पोलीस चौकीशी संपर्क साधावा. धन्यवाद. मसा यात्रेच्या निमित्ताने आलेल्या सर्व भाविकांचे पोलीस प्रशासनाच्या वतीने, मुरबाड पोलीस स्टेशनच्या वतीने हार्दिक स्वागत. खाण्याचे खूप सारे पदार्थ आहेत. सावध राहावे. आपण आपले मौल्यवान वस्तू, मोबाईल, पर्स, दागिने सांभाळून ठेवावे. लहान मुले. आणि आज संडे असल्यामुळे इथे गर्दी खूप आहे. इथे आपल्याला समोर उंट दिसतोय. उंटाची राईड करायची असेल तर. चला मग आपण आता इथे जो बैल बाजार भरतो, जे या जत्रेचं वैशिष्ट्य आहे, ते पाहायला जाऊया. बाउल्स आहेत. कसे ताई बाउल्स? 20ला 1 आणि 100ला 6 आहे ते. आणि या प्लेट्स जे आहेत ते समोरच्या 350ला 6. लहान आहेत त्या 200ला 6. 350ला 6. आणि 200ला. धन्यवाद. कसे आहेत? 500ला 2 आहेत. आणि अजून काय? हे काय आहे? बेडशीट कशी आहे? 500ला 2 सेल आहे. सर्व 500ला 2. 500ला 2. तुम्ही कुठून आलात आता? आम्ही दसऱ्यावरून बोलत तसं आहे. अच्छा. 500ला 2 सेल आहे.
हे सर्व 50ला आहे, हे सर्व 50ला दिसते. आणि हे जे लेडीज आयटम्स असतात हे कसं आहे? हे पण सर सर्वच 50ला आहे, सर्वच 50ला आहे. म्हणजे अगदी भाव तोलमोल करायची काहीच गरज नाही. जे पण आपल्याला दिसत आहे ते सर्व आपल्याला 50ला मिळणार. आणि मित्रांनो इथे तुम्ही गर्दी पाहू शकता. हा कंप्लीट जो रोड आहे तुम्हाला लांबपर्यंत दिसत असेल तो पॅक झालाय. गिरिजा सुंदर पाटील वय वर्ष 58. आपण जेथे तुम्ही असाल तर आपण तात्काळ माझ्या पोलीस चौकीशी संपर्क आपण विचारून बघूया बैल बाजार कुठे भरतो तो. तर हा आपला बैल बाजार आहे. इथे तुम्ही पाहू शकता इथे सर्व जातीचे आपल्याला बैल दिसत आहेत. तर इथे आपण हे बैल पाहू शकता जे विक्रीला आणले. तुमचं आहे काय? सांगाल काय बैलाबद्दल? कुठला खिल्लारी आहे ही जात? किल्लार आणि कसा आहे याचा रेट? रेट याचा दादा 50,000. 50,000ला एक बैल आहे हा. आणि म्हणजे हे तुम्ही राहायला कुठे? राहायला आम्ही वाकस नेरल. अच्छा. आणि हे बैल तुम्हीच बनवता की मग घेऊन येता कुठून? आम्ही बाजारशी आणतो. अच्छा. आणि अजून कुठले कुठले? ते सर्व खिल्लार आहेत? हा सगळे किल्लारी आपली जावडी सगळी. हां 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 छकडा चालतो ना, हां 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 शर्यती लागतात. खूप सारे बैल आहेत इथे विक्रीला आलेले आहेत. तुला म्हणायचं व्हिडिओ मध्ये यो बैल आणले आम्ही विकायला. दादा तुमचा आहे बैल? कुठली आहे ही जात? खिल्लार आहे. हां हां हां. किती वर्षाचा आहे हा? 2 वर्ष. आणि काय याची प्राइस आहे? 25,000 रुपये. 25 आहे हा. एकदम सुंदर आहे दिसायला. हे सगळे तुमचे जे दिसत आहेत ते? आणि ती ही आहे ती लाल जी आहे ती वेगळी दिसते, ती कुठली आहे? गावठीमध्ये आहे. अच्छा गावठीमध्ये. आणि त्याची काय प्राइस आहे? त्याची बी सांगा 35,000 रुपये. अच्छा 35ला आहे. समजा आता हे विकले नाही गेले बैल तर मग काय करता तुम्ही? आम्ही घरी नेऊन परत ते शेतीसाठी उपयोग करतो त्यांचा. कुठे आहे तुमचं गाव? आमचं कर्जतमध्ये कडाव हां. ते गाव आहे आमचं. अच्छा अच्छा. धन्यवाद. हा एकदम सुंदर आहे. हां हां. घरच्या गाईचं आहे. हां. 50% बैल विक्रीला गेलेत असं मला कळलं विचारल्यावर. हा मंगळवारी संपणार आहे. चालू झालेला हे बाजार शुक्रवारी आणि आज रविवार आहे. तर 4 दिवसामध्ये म्हणतात की जवळजवळ 50% बैलांची उलाढाल झालेली आहे आणि 50% बैल उरले. तर मंगळवारपर्यंत हा बैल बाजार इथे चालणार आहे. लांब नाही पाहिजे. खिल्लार आहे ना हे पण? हा किल्लार सगळ्यात. हां. गंगारी. आणि किती वर्षाचा आहे समोरचा बैल आहे तो? आहे 12 महिन्याचा. 12 महिन्याचा. आणि काय प्राइस आहे? दर काय? ते 45 आहे 36 झालेली. अच्छा अच्छा. हां हां हां. आणि तुम्ही म्हणजे कुठून इथले जात की? हा कर्जत कर्जतवरनं? रायगड कर्जत. हां. आता जे शिल्लक राहतील बैल त्याचं काय करता तुम्ही? ते घरी नेऊ. हां हां हां. ए जगू चल. कुठल्या गावचे दादा तुम्ही? कर्जतवरनं आणले. आणि किती बैल आहेत तुमचे आता इथे? आता 3 आहेत दावणी. हा एक. दुसरा कुठला आहे? आहे की आणि तिथे हा पण आहे. ही कुठली जात आहे?
नागोरी नागोरी आणि हा आपला खिल्लार. हां, काय ह्याची प्राईज आहे? 32,000. 32,000. आणि किती वर्षाचा आहे हा? हा 14 महिन्याचा. 14 महिन्याचे आहेत. कितीतरी पण तुमच्या बैलांची विक्री झाली? आतापर्यंत झाले 3-4 बैलांचे. 3-4 बैल गेले. आणि जे आता उरतील त्याचं काय करणार तुम्ही? देऊन टाकायची. देऊन टाकणार ते. अच्छा. आणि हे मधले म्हणजे जे शर्यतीचे आहेत की शर्यतीचे. शर्यतीचे आहेत ते? मग आता येणारे ते जे घेऊन जातात ते कुठे कुठे घेऊन जातात? ते आता प्रत्येक जागी आहे. कर्जत रायगडमध्ये तर भरपूर आता शर्यती चालू आहेत. हां 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 सध्या हां कुठे घेऊन जातात ते. अच्छा, त्यासाठी आहे. सुंदर एकदम हा बैल. हा नागोरी हा म्हणजे कुठला असतो हा मूळ आता जसं खिल्लार? पंजाब. पंजाबचा आहे ना? आणि ह्याची काय प्राईस आहे? हे जे सांगाल त्यांची 40 आहे. 40 आहे. इथे काही गावठी आहेत, इथे पुन्हा खिल्लार आहेत. आणि खिल्लार म्हणजे पांढरे शुभ्र आणि दिसायला अगदी काटक आणि सुंदर. ऐकणार नाही तो. हो. काका ही कुठली जात आहे बैलाची? तिकडे मालक तिकडे अच्छा, तिथे आहे का? 2 जाती आहे. जनावर आहे बाजारात जायला तो काही तर हे करतो तिकडे तिकडे. पाय नाही घेत. 2 पायर उभा राहतो का असा? हे थांब पाहिजे घेतला का घेतला मोरगी आहे ना बघा. घेतलाय का तुम्ही? विकत घेतलाय तुम्ही? कितीला घेतला? अच्छा, सुंदर आहे एकदम. तर दादा कुठल्या गावचे तुम्ही? आम्ही नेरळ वाकस. नेरळवरनं. आणि हा तुम्ही विकत घेतलाय ना? नाही, विकत दिलाय. अच्छा, हा विकत दिलेला आहे तुम्ही. तर किती बैल तुम्ही आता आणलेले आतापर्यंत इथे? हा एकच होता. एकच होता आणि एकाची विक्री झाली आहे, म्हणजे 100% यशस्वी. आणि हा कसा म्हणजे शर्यतीचा बैल आहे की? शर्यतीचा ना? हा खिल्लार आहे बरोबर. आणि किती महिन्याचा आहे हा? हा 1 वर्षाचा आहे. आदत वासरू आहे. अच्छा, 1 वर्षाचा आहे. फारच सुंदर. आणि कोणाला विकलाय हा? गेरसे ना. नाही चावदरपाडा भिवंडी. अच्छा, भिवंडीला गेलाय. आणि तुम्ही काय करणार याचं आता? काय नाही, आम्ही शर्यतीचाच नाही आम्हाला आमचे पहिल्यापासून बैल आहेत. हा. तर आम्ही आदत वासरू आम्हाला आवडलं म्हणून आम्ही त्याला घेतला. अच्छा, आता ही शर्यत जी होते ती कुठे होते? आपल्या भिवंडी परिसरामध्ये कल्याण परिसरामध्ये पूर्ण ठिकाणी होतात. कधी असते ही? या पूर्ण नियोजन असतो त्यांचा शर्यतीचा. पूर्ण वार वगैरे ठरलेले असतात. रविवार, बुधवार, शुक्रवार असे अड्डे होतात, मोठे अड्डे होतात. अच्छा, मी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर घेईन आणि जेव्हा शर्यत असेल त्यावेळेला तुम्ही मला फक्त सांगा, आपण त्यावेळेला ते पण शूट नक्की करूया. नक्की नक्की. ठीक आहे, धन्यवाद तुमचा. धन्यवाद. आमच्याकडे पण या. नक्की नक्की. बैलांची इन्फॉर्मेशन आपण घेतली. हे सर्व बैलांचं साहित्य आहे इथे. प्रत्येक गोष्टीची आपण प्राईज इथे सांगू नाही शकणार, पण तरी आपण इथे बघू शकतो. सर्व इथे शेतीचे अवजार आहेत. बोल ना, काय बोलायचं आहे? हां, बोल. शेतीची इथे सर्व अवजार आहेत, म्हणजे कुऱ्हाडीपासून खुरपीपासून सर्व तुम्ही पाहू शकता इथे. यूट्यूबर साहब, बोला ना. हमारे बेल्ट की कीमत बेल्ट कम बिक रहा है अभी. हाँ, ये प्योर ओरिजिनल चमड़े का बेल्ट है. चमड़े का है वो, नहीं है ना? ये मक्खन माल देसी की चमड़े का है ये? अभी बहुत कम जा रहा है. हाँ, इसका प्रोडक्ट ना सेल बहुत कम हो रहा है. पिछले साल मेले में हमने 100 बेल्ट बेचे थे. अभी क्या प्राइस है बेल्ट का? इसकी प्राइस है 150 रुपये. 150 है. अच्छा, तो आप कहाँ से हो, मतलब आपका दुकान कहाँ पे लगता है? हमारी सर होलसेल भी है. हम चित्तौड़ जिले से, निम्बाड़ा. चित्तौड़ से. अच्छा, राजस्थान. हाँ हाँ. तो राजस्थान से सिर्फ इस जत्रा के लिए आप आए क्या? इस यात्रा के हर साल आते हैं. अच्छा, ठीक है. थँक्यू. Thank you. चालू करून दे.
हा बोला. आमचा बैल आहे हा फक्त 60,000ला विकायचा आहे. 60,000 कुठला आहे हा बैल? आमचा आहे सरोलीचा बैल. अच्छा, अरे तसं नाही, जात सांगा कुठला आहे. सरोली भेवंडी. अरे बैलाची जात. बैलाची जात. हा दुकारी आहे. कुठला आहे, कुठला? दुकारी. अच्छा, आणि किती महिन्याचा आहे हा? हा फक्त 4 महिन्याचा आहे. 4 महिने. शिंग किती आहेत त्याला? शिंग 2च आहेत. कान 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 2च आहेत त्याला. कान आणि पाय पाय 4 आहेत. पण असा मला तो किंग आहे. मस्त हे इथे बैलाचं सर्व साहित्य आहे. हे पण बैलांसाठी असतात काय? हे बैलांसाठी असतात? कुत्र्यासाठी ना. हा तेच बोललो. इथे सर्व शेतीची हत्यारे दिसतात आपल्याला. कोयता आहे, खुरपी आहे, गवत काढायचं यंत्र आहे. प्रत्येक गोष्टीचा आपण प्राईस काही सांगू शकत नाही, म्हणून मी फक्त तुम्हाला इथे काय काय भेटेल हे दाखवत जाईन. आता खूपच मोठं मार्केट आहे, म्हणजे तुम्हाला नाही प्रत्येक स्टॉल जर तुम्ही व्हिजिट करत असाल तर ते अशक्यच आहे तुमच्यासाठी. पण तरी मला इथे येऊन अजून 1 तास झालेला आहे आणि मी अजूनही सर्व काही व्हिजिट नाही केलं. खाद्यपदार्थ आहेत, मिठाई आहे इथे. तो राजकुमार काय आजी आहे? काय म्हणते? अच्छा अच्छा, वाल्याची शेंग आहेत. हां हां हां, ये ना. गुंड्यावरून आलोय मशाला जत्रेला 100% या. चालेल चालेल. कधीपर्यंत येईल? आहे 10 दिवस आहे. ठीक आहे. चल मग. हां हां. इथे पाट आणि चौरंग आहे. इथे तुम्ही प्लास्टिकच्या बालद्या पाहू शकता. पोलपाट आहे, लाटणं आहे, खलबत्ता आहे. कितीला? 250ला आहे. 400चं आहे, हां 250ला देतोय. हां हां हे खलगत्ता 500चं आहे, हां. 300ला देतो. 400चं आहे, 250ला देतोय. हा कितीला देणार? 500चा आहे, तो 300ला देतो. अच्छा, 300ला देणार. तो मधला 400चा आहे, 250ला देतो. 250ला. हे 70चं लाटणं आहे, हां. 50ला. हे पावभाजी पूर्णाचं आहे, अच्छा अच्छा. 90चं आहे, 50ला. हां, हां. 50ला. व्यासपीठ दाखव खोलून. दाखवा ना. ते कितीचं आहे? हा छोटा 350चा आहे. हे लाकूड कुठलं आहे? हे पांघराचं म्हणतात. अच्छा. आणि हे 450ला आहे, 300ला देत आहे. हां हां हां. हे मोठा आहे, तो छोटा आहे. ही दोपटणी आहे. ज्याच्यानी आई लहानपणी धोपटायची ती वाली. हा. हे सिसमचा लाटणं आहे, 200ला आहे. अच्छा, प्युअर सिसम. चालेल. तर मित्रांनो, येत असाल तर नक्की इथे हो, इथून सकाळ 300 रुपये जोडी. खरेदी करा. म्हशाची यात्रा दरवर्षीप्रमाणे चांगली भरली यावर्षी आणि अतिशय आनंद व्हायला लागले. आणि आमचे कॅमेरामॅन भाऊ मस्त एन्जॉय करतात. थँक्यू. तर नक्की सगळ्या व्ह्युअर्सना सांगा की इथे व्हिजिट केलं पाहिजे. बरोबर? बरोबर आहे. हो हो. धन्यवाद. यांना लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. शेअर करा. तर ही काय उखळ आहे काय? हा उकळ आहे. हा, पण आता हे कोण वापरत नाही ना जास्त. नाही, लग्नासाठी वापर करतात ते. बरोबर आहे बरोबर आहे. त्याची जशी डिझाईन आहे, कलर वगैरे केले, त्यावरनं समजतंय. हो हो, डिझाईन तर करावं लागते. कशी आहे ही? ही 4000 रुपये सांगायला, याच्यात कमी होईल. अच्छा अच्छा, ठीक आहे. याच्यासोबत द्यावं लागते. हां हां हां. आणि हे खैराचं आहे. हे खऱ्याचं लाकूड आहे? हा खैराचं हम्म, हम्म. आहे. हे उमराचं आहे. अच्छा, ठीक आहे. धन्यवाद. सूप आहे, टोपले आहेत इथे.
झूला 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 है ये? हाँ झूला, बच्चा बड़ा सोने का बैठेगा झूला। कितने का है ये? ये 200 रुपए, ये वाला कंदा बटाटा 30 रुपए, ये अच्छा। बड़ा वाला 40 रुपए। अच्छा, हाँ ये से लेटने का बैठने का सोने के लिए। ये किधर लगाने का? पेड़ पे लगाने पेड़ में का? बांधने का, खिड़की में बांधने का, झाड़ में बांधने का, पाइप में बांधने का, हुक में बांधने का, मस्त झूलता है। कहाँ से है आप? आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश से इधर इधर आए। स्पेशली ये जत्रा के लिए कैसे? यात्रा केला है कसरला है। अरे एकदम मस्त. हाँ मेला में बेचने का आया, हाँ हाँ, झूला बेचने का। थँक्यू. गर्दी खूपच वाढत चालली आता आणि असणारच, कारण इथे जे प्रोडक्ट्स तुम्ही बघताय म्हणजे तुम्हाला कपड्यांपासून, खाण्यापासून, शेतीपासून, बैलांपासून सर्व काही इथे पाहायला आणि घ्यायला मिळतं. इथे आपल्या पर्सेस दिसत आहेत, कलर्समध्ये, व्हरायटी, पॅटर्नमध्ये, साईजमध्ये, डिझाईनमध्ये. आणि हे लहान मुलांसाठी, म्हणजे कदाचित मी एवढं मोठं भव्य किंवा एवढं भरलेलं भटके परिंदे, हां, एवढं भरलेलं कधीच बघितलं नव्हतं. म्हणजे इथे जायंट व्हील, ही छोटी जायंट व्हील, इथे एक एरोप्लेनवाला मेरीगो राऊंड आहे, ही पायरेट शिप आहे, इथे हे मूविंग कप अँड सॉसेस असं म्हणतात ते आहे. म्हणजे प्रचंड गर्दी आहे इथे, तुम्ही पाहू शकता, खूपच गर्दी आहे. हे वर काय माहिती, मला वाटतं मौत का कुआ आहे, मौत का कुआ. आणि हे लहान मुलांसाठी चला मग मित्रांनो, घरी परतण्याची वेळ झाली आहे. आपण घरी जात आहोत कारण आपल्याला बोरिवलीला जायचं आहे, पण लोक इथे येत आहेत आणि इथे रात्रभर ही जत्रा असणार आहे आज रविवार असल्यामुळे. तर म्हणून खूप सारी पब्लिक अपेक्षित आहे इथे. येणार येणार चॅनल भटके परिंदे. ओके. ये सर्व 10 रुपये वाला शॉप है. क्या प्राइस है? सबका अलग है. बारी बारी से वो ले जाओ अपनी पसंद का आइटम मात्र 10-10 रुपए में. जी हाँ, एक से एक फैंसी आइटम 10 रुपए में. जी हाँ, माता एवं बहनों के लिए श्रृंगार का सामान लेकर आ गए मात्र 10-10 रुपए में. एक से एक फैंसी आइटम 10 रुपए में, जैसे पायल, विषय ले रहे मात्र 10 रुपए में, 10 रुपए में, 10 रुपए में. चांदी सोने से कम नहीं और बोले कोई कम नहीं, क्योंकि हाथ वाले 10 रुपए में 10 रुपए. जैसे पायल, विषय, डांस, पायली, बिजली, कांच, कंगा, चूड़ी, नेपकिन, क्लेचर, पुस्तक, प्रिंटर, रबर, ब्रेसलेट, सुई धागा, रिबन, टिकली, पोलेटर, रबर. जी हाँ, हर एक आइटम ले रहे मात्र 10 रुपए में, 10 रुपए में, 10 रुपए में. ही सर्व शोची फुलं आहेत, बुके आहेत, 10 रुपए में, 10 रुपए में, हँगिंग्स आहेत. देखिए फैंसी ज्वेलरी और कॉस्मेटिक लेकर आ गए आपके शहर में, जो दे रहे हैं मात्र 10-10 रुपए में. जी हाँ, 10-10 रुपए में. जैसे पायल 10 रुपए में, 10 रुपए में, इयरिंग 10 रुपए में, झुमकी 10 रुपए में, डांस 10 रुपए में, बाली 10 रुपए में, बिंदी 10 रुपए में, कांच 10 रुपए में, कंगा 10 रुपए में, चूड़ी. स्लाइड हो जाएगा. और सोमवार के लिए चाइनीज के लिए केबीज का अगर चिकन है तो केबीज के 2 भाग कर ऊपर डायरेक्ट केबीज डिश हो.
ये भी हो जाएगा परफेक्ट और अपनी पसंद का फाइन। और इसमें आलू केले की चिप्स बनाने, वेफर्स बनाने हैं तो ऊपर रखकर आलू घिसो, इसमें फाइन वेफर्स हो जाएगी। और प्याज के लिए आपको सलाद बनाना है, सलाद होगा बारीक कटिंग होगा, इसमें प्याज ऊपर रखकर घिसो, परफेक्ट सलाद हो जाएगा। और बारीक कटिंग करना है तो डब्बी लगा दो, इसके अंदर गाजर, ककड़ी, मूला, टमाटर, आलू, प्याज कोई भी चीज़ ऊपर रखकर घिसो तो इसमें परफेक्ट अपनी पसंद का फाइन बारीक कटिंग होगा। कहने का मतलब मशीन देखने में छोटा, काम बड़ा और अपनी पसंद का फाइन कटिंग। कितने तो का है बाजार मशीन? में तो सर जी बाजार में दुकान में ऑनलाइन खरीदो 200 का आएगा, अभी लो 150 रुपया। उसमें लाइटर, चप्पू, पिलर 3 आइटम फ्री है। मशीन भी है, लाइटर भी है, दोनों से 150 का आएगा। अंजनी का है, राजकोट, गुजरात। एक ही मशीन में हर चीज़ कटेगी। ले जाओ, हर दिन बढ़िया और बेहतरीन, बिना लाइट का मिक्सी है, एक ही मशीन में फाइन कटेगी, हर चीज़ कटेगी। इसका भी लेना सर जी। मैं खराब देखो तो ये भी दिखना चाहिए। अरे सब अच्छा बढ़िया दिखेंगे। हर सब्जी काट देना मशीन में भाई, हर सब्जी काट के अपनी पसंद की फाइन। तर मित्रांनो, आपला प्रवास जरी संपला असला तरी ही म्हसाची जत्रा काही संपलेली नाही आहे। ही असणार आहे पुढच्या रविवारपर्यंत। अशीच गर्दी इथे रोज आपल्याला बघायला मिळणार आहे। असेच सर्व प्रोडक्ट्स आपल्याला इथे पाहायला आणि विकत घ्यायला मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका। तुमचा प्रत्येक लाईक, तुमचं प्रत्येक कमेंट आम्हाला नवीन ट्रॅव्हल व्हिडिओज, नवीन असे जत्रेचे एक्झिबिशन्स व्हिडिओज बनवायला प्रेरित करतं। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि या जत्रेला नक्की व्हिजिट करा। टाटा, बाय.